नमस्कार, आत्मा मालिक कसे आहात सर्वांचे आपल्या उज्ज्वला लाईफस्टाईल अँड ब्युटी या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देव, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेव अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कोणत्याही गोष्टीबद्दल धीर धरला पाहिजे या संदर्भातचा आजचा व्हिडिओ आहे. आपल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी संकटावर निर्धाराने मात करणे हे साध्या माणसाचे काम नव्हे. म्हणून धीराला जीवनात फार महत्त्व आहे. प्रत्येक काम करताना आपण धीर धरला पाहिजे. एखादं काम आपण हातात घेतो आणि ते लगेच थोडे दिवस करतो आणि त्यानंतर सोडून देतो. आपण बोलतो जाऊ दे, मला यश येत नाही, तर ते सोडून दिले पाहिजे. तर ते सोडून न देता काम हे आपण करत राहायचे. शेवट प्रयत्नार्थी परमेश्वर असतो. तो परमेश्वर आपल्याला जेव्हा आपल्याला फळ द्यायचं असतो तेव्हा परमेश्वर आपल्याला देत असतो. निर्धाराने आपल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी अडचणी, संकटे यावर मात करत भोवतालच्या लोकांची टीका सहन करणं, मार्गक्रमण करणे हे साध्या माणसाचे काम नव्हे, असे संत कबीर म्हणतात. साधू संतांचा मार्ग तर लौकिक धन मिळण्याकरता नाहीच, त्यामुळे साथ संगत मिळणे कठीणच. म्हणून धीराला जीवनात फार महत्त्व आहे. तू जे काम करतो, तू जो व्यवसाय करतो त्यामध्ये धीर धर, मेहनतीने काम कर. तू जो अभ्यास करतो त्या देखील मेहनतीने कर. तुला यश मिळल्याशिवाय राहणार नाही. कबीरांनी एका माळ्याचं देखील इथे उदाहरण दिलेलं आहे. तर कबीर म्हणतात, माळी 100 घागरी पाणी बागेला देतो म्हणून काय फुले ताबडतोब फुलतात काय? झाडं रुजतात, त्याला मोहरा येतात. दिवस उगवला म्हणजे त्याला फूल देखील येते. इतकं सुंदर कबीरांनी झाडाबद्दल, फुलांबद्दल उदाहरण दिलेलं आहे. पण देखील आपल्या जीवनात धीर सोडला नाही पाहिजे. कित्येक कामं करताना आपण थोड्या दिवस बोलतो आणि नंतर बोलतो जाऊ दे, नको करायला. असे करायचे नाही. नेहमी धीर धरला पाहिजे. जेव्हा हे मन आपोआप शांत होईल तेव्हाच त्याला शांतीचा लाभ होईल. म्हणून आपण नेहमी धीर धरला पाहिजे आणि जे काम करतो ते आपण निर्मळ मनाने करत राहिले पाहिजे. कारण प्रयत्नार्थी नेहमी परमेश्वर असतो असे म्हणून आपण जीवनात पुढे चालत राहिले पाहिजे. पुष्कळ निघून गेलं, आता थोडं शिल्लक राहिलं. उगाच व्याकुळ होऊ नकोस. मना धीर धर, मना धीर धर. धीर हाच खरा मित्र आहे. लोक कसे वागतात ते पाहावे, त्याचे अवगुण आपल्यात येऊ नये याची काळजी घ्यावी. प्रत्येक मनुष्याच्या अंगात अशी काहीतरी चांगली कला असते, त्यातून तो आपल्याला काहीतरी शिकवत असतो. पण आपण त्याच्याकडे पूर्णपणे लक्ष देत नाही, विचार करत नाही आणि ते आपण आपल्या आचरणात देखील आणत नाही, असे देखील कबीर म्हणतात. चिंता सर्वांना खाते असे सर्वत्र दिसते. चिंता हेच मुख्य दुःख आहे. जो मनुष्य कोणत्याही गोष्टीची चिंता करत नाही, मनुष्य कोणत्याही गोष्टीचं दुःख मनाला लावून घेत नाही, सगळं सुखाचंच आहे आणि आपण परमेश्वराचं नामस्मरणच केलं पाहिजे. आपण ही गोष्ट केलीच पाहिजे, ती सोडलीच नाही पाहिजे, हा जो विचार करतो तोच खरा मनुष्य असतो. कारण या जगात परमेश्वराच्या मर्जीशिवाय काहीच घडत नसते. त्यामुळे जीवनात सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे परमेश्वराचे नामस्मरण. आता उदाहरणार्थ बरेच जण यूट्यूबर आहेत. यूट्यूबमध्ये खूप मोठी परीक्षा असते, ती म्हणजे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम. तर ही देखील प्रत्येक यूट्यूबरची परीक्षाच असते. यूट्यूबचे व्हिडिओ करणं, यूट्यूबमधून आपल्याला लाईक मिळणं, सबस्क्राईब मिळणं हे देखील एवढं जे यूट्यूबमध्ये काम करतं त्यालाच कळतं की खूप म्हणजे खूप कष्ट, खूप मेहनत असते. त्याचबरोबर आपले घरातले कामं आवरून त्यानंतर आपण व्हिडिओ शूट करतो, त्यानंतर एडिट करतो. व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रॉब्लेम येतात. कधी लाईटीचा प्रॉब्लेम असतो, कधी रेंजचा प्रॉब्लेम असतो. तर असे वेगवेगळे प्रॉब्लेम देखील येत असतात. मग कधी प्रत्येकाला असं वाटतं की हे करायला नको, आता खूप कंटाळा आला, सोडून द्यावं. पण ज्या वेळेस आपल्याला कंटाळा येतो त्यावेळेस आपण हे काम करतच राहिलं पाहिजे असं मला देखील वाटतं. कधी मला पण असं वाटतं नको करायला, जाऊन दे, देव सोडून. पण मनात विचार येतो की नको आपण एवढी मेहनत केलेली आहे तर आपण पुढे देखील हे काम
करतच राहिलं पाहिजे. कारण आहे ना, मेहनत केल्याशिवाय आपल्याला कुठेच फळ मिळत नाही. त्यामुळे नेहमी मेहनत केली पाहिजे. प्रयत्नार्थी परमेश्वर असतो. जर आपण प्रयत्न करत राहिलो तर एक दिवस परमेश्वराला देखील वाटतं, याने एवढे प्रयत्न केले तर याला आपण फळ दिलंच पाहिजे. तर अशा प्रकारे यूट्यूब असो, कोणतंही क्षेत्र असो, प्रत्येक याच्यामध्ये धीर धरून काम हे करत राहिलं पाहिजे. प्रत्येकाने धीर धरला पाहिजे. फक्त डोक्यात एवढंच ठेवलं पाहिजे, मला काम करायचं आहे आणि प्रयत्नार्थी परमेश्वर आहे. म्हणून कबीर म्हणतात, धीर धर रे मना, धीर धर. म्हणून धीर धरला पाहिजे आणि आपलं जे काम आहे ना ते करत राहिलं पाहिजे. म्हणून कबीर म्हणतात, आपल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी संकटांवर निर्धाराने मात करा. त्यात ते काम करताना आपल्याला अडचणी आल्या, संकटे आले तर ते आपण सोडून न देता अगदी धीराने करत राहिले पाहिजे. हेच आजच्या व्हिडिओतून मला तुम्हाला सांगायचे होते. त्यामुळे कोणतेही काम करताना धीर न सोडता नेहमी कोणतेही काम करतच राहा आणि जे काम कराल ते मनापासून करा. त्याचबरोबर परमेश्वराचे जास्तीत जास्त नामस्मरण करा. जीवनातील अडचणी दूर होतील आणि आपले काम पूर्ण देखील होईल. फक्त कोणतंही काम करताना परमेश्वराचं नामस्मरण करून करा. अगदी सफल होतं आणि होणारच, यात शंका नाही. तर अशा प्रकारे धैर्यशीलता याबद्दल मी थोडंसं उदाहरण देऊन थोडंसं समजून तुम्हाला सांगितलं. आणि थोडंसं समजून घ्या आणि सर्वांनी कोणतंही काम करताना अगदी मनापासून काम केलं पाहिजे. जेव्हा आपण प्रयत्न करतो ना तेव्हा परमेश्वर आपल्याला यश हमेशा देत असतो. कोणतंही काम करताना मन लावून करावे आणि होता होईल तेवढं परमेश्वराचं नामस्मरण करावे. एवढेच मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला सांगू इच्छिते. पुन्हा भेटू एक छानसे व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना आत्मा मालिक.